ज्यांनी भगवंताची सेवा केली असे तुकोबांचं आपण निरूपणाला अनुभव घेतो. बरोबर आपल्याला दिसतं की हा साधा सोपा होता, पण पहिल्या 2 चरणामध्ये जीवनाचं सार आपल्याला तुकोबा सांगतो. ते सांगतायत स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन आणि पतीची सेवा ही 4 कर्तव्य तुम्ही केली तर तुम्हाला हीच विष्णू पूजा आहे. तुम्हाला दुसरी भगवंताची पूजा केली नाही तरी पण चालणार आहे. जीवनामध्ये स्वामी काज. आज आपण हे सगळं विसरलोय, कारण आपण मी मध्ये गुंतत गेलोय, म्हणून मी आपली कर्तव्य विसरली जाते. स्वामी काज, इथे काज शब्द म्हटले, काम शब्द म्हटला नाही. काम आणि काज याच्यामध्ये फरक आहे. काम म्हणजे आपण पाट्या टाकतो ना, आता त्याला काम असं ते मनापासून केलेलं असतं असं नाही. पण काज म्हणजे आपल्या स्वामीचं काम करणं हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, किंवा आपल्याला ती नामी संधी मिळाली आहे असं समजून जे केलं जातं त्याला स्वामी काज असतं. आपण काम आणि काज दोन्ही शब्द सारखे वापरतो, पण काम काजाची वेळ असं लिहिलेलं असतं, बोर्ड लिहिलेला असतो. मग इथे काज हा शब्द वापरलाय. बघा, भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली, पण ती एकट्यालाच सांगितली ना. पण ज्या वेळेला पुन्हा समाजामध्ये अशी आवश्यकता झाली की आता गीतेचं महत्त्व सांगायला पाहिजे, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी कृष्णाला परत बोलवलं नाही, तू गीता सांग म्हणून. ते काज त्यांनी केलंय. आणि नवे ती संस्कृत मधली होती ती प्राकृतात केली की जनसामान्यांना कळेल आणि सगळ्यांना सांगितलं. म्हणजे हे भगवंताचं काज हे त्यांच्या भक्तांनी केलेलं आपल्याला दिसतं. असं हे स्वामी काज आहे. मग स्वामी सुद्धा ही आपण मानले जातात. स्वामी म्हणजे हा जगाचा जो चालक मालक पालक आहे तो स्वामी. त्याचं खरं म्हणजे करायला पाहिजे, त्याचं काज आपल्याला करायचंय. आपल्याला मनुष्य देहाला त्यांनी जन्माला घातलाय, त्याचं काय काज आहे ते आपण करायला पाहिजे. पण आपण त्यालाच विसरून जातो आहोत. एक बाई होती आणि तिच्या नवऱ्याने तिला नथ केली
आता नथ केल्यानंतर बायकांचा स्वभाव असतो की सगळ्यांना दाखवायचं आणि त्यांचे अभिप्राय मत घ्यायची, कोण काय म्हणताय. मग अगदी ती नाकात नथ घालून सगळीकडे मिरवत असते, नाक उडवत असते. लोकांना लक्षात आलं पाहिजे ना ती नवीन नथ आहे, आणि इतकं त्या नथीचं कौतुक करत असते की अहो इतकी सुंदर त्या सोनारांनी नथ केली की अगदी त्या सोनारांकडनं तुम्ही करून घ्या, असं अगदी सांगितलं जातं. मग त्यांना एका संतांनी विचारलं की बाई ग, त्या नथीसाठी सोनं कुठलं आणलं? सोनाराचं होतं का? नाही ना, जे माझ्याकडे होतं ते. मग ते सोनं कोणी घेतलं होतं? ते नवऱ्याने घेतलेलं होतं पैसे देऊन. बरं, सोनाराकडे तू सोनं दिलंस, ते मोती तरी सोनाराचे होते का? नाही, ते पण माझ्या आधीच्या सासूबाईंच्या नथीचे मी वापरले. अहो चांगले अगदी टपोरे मोती होते. बरं, मग ते मोती ओवण्यासाठी जी सोन्याची तार लागते ती तरी त्याची होती का सोनाराची? तू एवढं कौतुक करतेस? नाही नाही, ते सगळं त्या सोन्यातच आलं ना. असं तिला काही कळत नाही की असे काय प्रश्न विचारताय. बरं, त्यांनी ती फुकट करून दिली का? छे, 350 रुपये ग्रॅम मजुरी घेतली त्यांनी. मग एवढं सगळं, म्हणजे त्याचं सोनं नाही, मोती नाही, घटनावळ तू घेतली आणि तू त्याचं एवढं कौतुक करतेस. पण ही नथ घालायला त्यांनी तुला जे नाक दिलाय त्या जगाच्या पालकाचं तू कौतुक करतेस का? नाक नसतं तर तू कुठे घातलीस ती नथ? पण आपण हे विसरून जातो. म्हणून ईश सेवा ही पहिली आपण करायला पाहिजे. म्हणून ईश सेवेचं महत्व आहे, कारण जगाचा चालक पालक तो आहे. तो जर नसेल तर एक पान सुद्धा हलणार नाही इकडचं तिकडे. म्हणून पहिला स्वामी आहे तो जगाचा स्वामी म्हणजे भगवंत. दुसरा स्वामी आहे तो आपल्या कामावरचा बॉस असेल किंवा राजा असेल, की आपल्यावरचा जो आपल्याला व्यवहारामध्ये आपल्याला जो पगार देतो, आपल्या अन्न पाण्याची सोय बघतो, तो असेल, त्याची सेवा करायला पाहिजे. म्हणजे ही सेवा करताना सुद्धा त्याच्यामध्ये ममत्व नकोय, अभिमान नकोय. स्वामीची पूजा, स्वामीची काज कसं करायचंय? ज्या वेळेला कोंढाणा कोण घेतो असं महाराज विचारत असताना सगळ्यांच्या डोळ्यापुढे तानाजी आलाय. पण तानाजीच्या घरी रायबाचं लग्न होतं आणि त्याची तो पत्रिका द्यायला खरा म्हणजे आलेला होता. पण जेव्हा असं कळलं की स्वतः महाराज कोंढाणा घ्यायला जाणार आहे, तेव्हा आपलं काम बाजूला ठेवलंय. म्हणजे रायबाचं नंतर लग्न करू, आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचं. म्हणजे स्वामी काजासाठी आपलं सुद्धा बाजूला ठेवणं हे स्वामी काज आहे. आता एखादा म्हणू शकला असता ना की माझ्या घरात लग्न आहे, कोणातरी पाठवा, नाही तर तुम्ही जा. पण स्वामी काज करायचंय ते मनापासून करायचंय. पूर्वीच्या काळी 3-3 पिढ्या आपल्याकडे नोकर असत बघा. माझ्याच आजोबांची एक गोष्ट सांगते की माझ्या आजोबांना त्यांच्या एका मित्राने असं सांगितलं की तुझी आता 3 घरं होणार आहे. त्यांना आम्ही मामा म्हणत असो. तर मामा म्हणाले की आत्ता माझ्या खिशात दमडी नाही आणि 3 घरं कसली होणार? लिहून ठेव भालावर. म्हणून त्यांनी स्वतः भालावर लिहून ठेवलं होतं भाड्याच्या घरात की 3 घरं होणार आहे. पण इथे असलं ना की ते होतं बरं का. आणि खरंच एक दिवस असं झालं की एक कोठार होतं पूर्वीचं, आणि ते त्या काळात 150 रुपयाला घ्यायचं होतं. पण त्या काळात 150 रुपये सुद्धा माझ्या आजोबांकडे नव्हते. मग घरी येणारा जो गवडी होता त्याला त्यांनी विचारलं की तुझ्याकडे आहेत का रे पैसे? आणि त्या गवड्याने सुद्धा दिले बरं का 150 रुपये. आत्ताच्या काळात असतं तर मीच घेईन ना असं म्हणाला असतं. पण ते 150 रुपये त्यांनी माझ्या आजोबांना दिले आणि ते घर त्यांचं झालं. म्हणजेच आपल्या स्वामीसाठी आपण जे करायचंय
ते आपण इमाने इतबारे करायला पाहिजे. इथे कुठलाही अभिमान असता कामा नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात, सेवकपणाचे मुख्य मर्म, सेवकपणाचे मुख्य मर्म, काहीच नसावे कृत्रिम, कृत्रिम केलिया संभ्रम, कैचा पुढे. म्हणून सेवकपणामध्ये कधी कृत्रिमता असू नये. मग आपल्याला सेवा करताना शीत तापादी कष्टाने, ती सेवा करताना आपल्याला ऊन वारा पाऊस हे जरी लागलं तरी त्याची आपण तमा करायची नसते. सेवकांनी त्या तापामध्ये तापायचं असतं, कष्ट करायचे असतात. याला सेवक असं म्हटलं. म्हणून हे जे सेवकपणा आहे तो अत्यंत कठीण सांगितलेला आहे. सेवा करणं परम धर्म असं सांगितलं, गहन धर्म असं सांगितलं की सगळ्यांना सेवा करता येत नाही. सेवा करायची वृत्ती असावी लागते. म्हणून स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये बघितलं तर पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त सेवा करतात, कारण तो त्यांचा स्थायी भाव आहे. घरातल्या सासू सासऱ्यांची, अजून कोणी म्हातारी लोक असतील त्यांची सेवा करण्याचं काम सगळं घरातलं करून स्त्री करत असते. पुरुष फक्त काय बरं आहे का तब्येत एवढं विचारतो आणि त्याचं काम सोडतो. पण सेवा करताना तितिक्षा लागते बरं का. तितिक्षा म्हणजे वाट पाहणं. म्हातारी माणसांचा काय स्वभाव असतो की त्यांना आत्ताच आठवत नाही, मागचं कधीतरी आठवत असतं आणि मग ते पुन्हा पुन्हा तेच सांगत बसतात. पण ते कायमस्वरूपी आपण नव्याने ऐकतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना बोलू दिलं पाहिजे. म्हणजे ही ऐकण्याची तितिक्षा ही सेवकपणा, सेवक धर्मामध्ये सांगितलेली आहे. म्हणून सेवक हे होणं अत्यंत कठीण सांगितलेलं आहे. अशी ही सेवा स्वामींची करावी, आपल्या राजाची करावी. त्याच्या पुढची सेवा सांगितली गुरुभक्ती. गुरूंच सुद्धा आपण काज करावं. एकनाथांच्या जीवनातला प्रसंग आहे की जेव्हा जनार्दन पंतांकडे ते राहायला होते, हिशोब लिहिण्याचं काम घेतलं होतं, पण गुरु आपल्याला भगवंताचं दर्शन देणार आहे या विश्वासावर ते तिथे राहिलेले होते. आणि एक दिवस, कारण जनार्दन पंत हे सुभेदार होते, दौलताबादचा किल्ला त्यांच्या ताब्यात होता, त्यामुळे कधीही गनिम येऊ शकत होता, शत्रूचा हल्ला होऊ शकत होता. आणि एक दिवस असं झालं की दर गुरुवारी हे जनार्दन पंत ध्यानधारणा करत असत. आणि ते ध्यानधारणेला बसलेले बाहेर आमचा नाथ उभा होता 10-12 वर्षाचा. आणि इतक्यामध्ये सेवक सांगायला आलाय की परत चक्र आलंय. आता स्वामी ध्यानधारणेत बसले, या नाथाने त्यांना उठवलं नाहीये. स्वामींची वस्त्र घातली, चिलखत घातलाय, गिरेटोप घातलाय आणि घोड्यावर बसून तो स्वारी परतवण्यासाठी, परचक्र परतवण्यासाठी गेला. असा काही पराक्रम केलाय आणि परचक्र निघून गेले. परत हा आपला आला, सगळे वस्त्र काढून ठेवले, पुन्हा स्वामींच्या दाराशी उभा राहिलेला आहे. आणि जेव्हा भोजनाची वेळ झाली तेव्हा इतर सरदार म्हणतायत की आज तुमचा पराक्रम इतका छान होता स्वामी. स्वामी म्हणतात मी तर काही लढाईला गेलो नव्हतो, मग कोण आलं होतं? तुमच्याच वेशात. म्हणजे स्वतः त्यांचं काम करून सुद्धा नाथांनी स्वतः सांगितलं का की मी हे केलंय, मी हे ते केलंय. म्हणजे आपण जे जेव्हा स्वामी काज करतो, गुरुभक्ती करतो, ही अशी असायला पाहिजे की तिथे ममता असायला नाही पाहिजे. गवगव आपण नाही करायचं, असं ते त्याला काज म्हटलं जातं. म्हणजे गुरूंच्या ठिकाणी स्वतः नाथांनी ते काम केलंय
म्हणून त्याला स्वामी काज असं म्हणते. म्हणून अशा तऱ्हेने जर गुरूंची आपण भक्ती केली, सेवा केली, तर ते जास्त श्रेयस्कर आहे. म्हणजे ती विष्णू पूजे समान आहे असं तुकोबा सांगतो. आणि पती सेवा सुद्धा तितकीच श्रेष्ठ सांगितलेली आहे. आपण स्त्री जन्मामध्ये अनेक पतिव्रता बघितले, पण पतिव्रता होण्यासाठी खूप कालावधी लागतो असं नाही बरं का. पतिव्रता कितीही कालावधी लग्नाला कमी झाला असला तरी सुद्धा होऊ शकते. याचं एक उदाहरण देते की एका गावामध्ये शिवलिंगाची स्थापना होणार होती. आणि आता गावातले सगळे सरपंच, पाटील वगैरे असे मान्यवर सगळे आलेले, त्यांच्या स्त्रिया आलेल्या. आणि तिथले गुरुजी म्हणतात की आज शिवलिंगाची जी स्थापना करायची ती पतिव्रतेच्या हातनं करायची. आणि ती खरी पतिव्रता असेल तरच ती प्रतिष्ठापना होईल. आता पाटलांची, सरपंचाची बायको पुढे आलेली होती बरं का, पण नाही प्रतिष्ठापना झाली तर आपण पतिव्रता नाही असं समजेल लोकांना, म्हणून मागे पाय घेताय. पण एक लग्नाला महिना दीड महिना झालेली त्या गावातली नवविवाहित वधू होती. ती म्हणाली की मी आजपर्यंत माझ्या मनात दुसऱ्या परपुरुषाचा मी विचार सुद्धा केला नाही, म्हणजे मी पतिव्रतच आहे ना, मग माझ्या हातनं ही प्रतिष्ठापना होऊ शकते. आणि ती पुढे आली आणि तिच्या हातून ती प्रतिष्ठापना झाली. म्हणजे पतिव्रता होण्यासाठी कालावधीचं मर्यादा नाहीये. इथे मनाचा जो संकल्प आहे किंवा पतिनिष्ठता जी आहे ती तिथे आवश्यक आहे. म्हणून ही 4 कर्तव्य जर आपण केली, म्हणजे स्वामी काज, गुरुभक्ती, पतिनिष्ठा आणि चौथं राहिलंय ते म्हणजे पितृवचन. आपल्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्र दशरथाच्या इच्छेसाठी म्हणून वनवासात गेले. पण ज्या वेळेला भरताला हे कळलंय आणि भरत त्यांना माघारी बोलवण्यासाठी गेले, त्यावेळी भरत सैन्य घेऊन आले. कारण सगळे अयोध्येवासी म्हणाले आम्ही पण रामाला आणायला येणार. आणि असं ध्वजा, सूर्यध्वज दिसतोय आणि याला लक्ष्मणाला वाटलं की हा आता रामाला ठार मारण्यासाठी आलाय, म्हणून हा धनुष्य बाण घेऊन हजर. राम म्हणतात अरे भरत असं नाहीये. आणि ज्या वेळेला भरत तिथे आलाय आणि तो म्हणतोय की आता वडील राहिले नाहीये, मातेला सुद्धा पश्चाताप झालाय, तर तू परत ये, कारण तू ज्येष्ठ आहेस, तू राज्यावर बस. पण राम जातात का हो? जे आपल्या वडिलांना वचन दिलंय ते वचन पाळायचंय. मग 14 वर्ष झाल्याशिवाय मी पण वनात तर राज्यात येणार नाही. आणि दुसरं वचन काय दिलंय की तू राजा व्हायचंयस, त्यामुळे तुलाच राज्यकारभार करायचा आहे. नाहीतर राम येऊ शकले असते की आता वडील नाहीयेत, आता जाऊ ना. पण पितृवचन म्हणजे पितृवचन पाळणं हे तितकंच महत्वाचं आहे. आता आपल्याला असं या कालावधीमध्ये असं होणार नाही, आपल्यावर असा प्रसंग येणार नाही. पण मग आता आपण पितृवचन कसं पाळू शकतो? वडिलांची सेवा करायची आहे, मग वडिलांना ती सांगायला लागता कामा नाही ना की बाबा माझी महिन्याची औषधं आणायची. औषधं स्वतःहून आणली तर ती पितृसेवा होईल की नाही? आजच्या काळात हे महत्वाचं आहे ना. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं मन हे तिथे तुमचं रत राहिलं पाहिजे. मातृपितृसेवा, आज आपल्याला असे मुलं दिसतात की आम्हाला जन्माला घातलं, आमचं केलं काही उपकार नाही केले, अशी भाषा मुलांच्या तोंडी आहे. मग त्याच्यासाठी बरोबर साधा दिसणारा हा जो अभंग आहे तो तुकोबांचं जन्मतः तुम्ही 4 कर्तव्य करा आणि ही तुमची विष्णू पूजा आहे. म्हणून स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवा कर. म्हणून कुठलंही वचन हे आपण दिलेलं असलं तर ते नेटाने आपण करायचं.
आणि त्या ठिकाणी आपलं मन तिथे असायला पाहिजे. म्हणजे ही सेवा जी आहे ना ती कशी आहे हो? राजसेवा मनुष्याणा असी धारावलेहन पंचाननो परिष्वंगो याली वदन चुंबन. राजसेवा ही अत्यंत कठीण सांगितली. कशी सांगितली? की तलवारीतला चाटायचं आहे इतकं कठीण. किती काम कठीण आहे अशी ही राजसेवा सांगितली. कारण राजाच्या मनात जे येईल ते आपल्याला वागायचे. आता महाभारतात सुद्धा दुर्योधनाची म्हणजे हस्तिनापुराच्या राजाचं मी सगळं करणार ही प्रतिज्ञा भीष्मांनी घेतलेली. तो अधर्माने वागतोय तरी सुद्धा त्यांनी ती राजसेवा केलेली आपल्याला दिसते. म्हणून ज्या वेळेला भीष्म हे शरपंजरी होते त्यावेळेला श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितलंय की त्यांच्याकडून धर्म शिकून ये. आणि तेव्हा त्यांनी जो धर्म सांगितला तेव्हा द्रौपदी हसते आणि म्हणते की माझी जेव्हा दरबारामध्ये विटंबना चालली होती तेव्हा हा धर्म कुठे गेला होता. पण खाल्ल्या मिठाला मला तेव्हा जागायचं होतं हे भीष्म म्हणाले. म्हणून राजसेवा करणं अत्यंत सुळावरची पोळी आहे. म्हणजे जसं तलवारीची धार आपण जिभेने चाटू शकत नाही त्यांचं पुढचं उदाहरण त्यांनी दिलंय की पंचानन म्हणजे सिंहाला आपण आलिंगन देऊ शकत नाही किंवा याली म्हणजे सर्प. सर्पाला आपण सर्पाचं चुंबन घेऊ शकतो का? ते जसं कठीण आहे तशी राजसेवा कठीण सांगितली. म्हणून ह्या चारही सेवा करणं म्हणजेच विष्णूची महापूजा आहे. पण इंग्रजांनी आपल्या डोक्यावरती आपल्या संस्कृतीमध्ये हेच सांगितलेलं आहे. पण इंग्रजांनी आपल्याला हक्काची जाणीव करून दिली आणि आपलं कर्तव्य बाजूला नेलं. आपण आपल्या कर्तव्यापासून पदच्युत झालो आणि म्हणून सगळेजण आज हक्क मागतायत पण कर्तव्य करण्याला कोणाला नकोय. पण तुकोबा ह्याच्यामध्ये हेच सांगतात की तुम्ही हे सगळं करा. त्यांनी काय होईल? कारण हा जो सेवक आहे याचं वर्णन करताना ते सांगतात की सत्य बोले मुखे दुःखवे आणि कांच्या दुःखे. हा सेवक जो असतो तो सेवक नित्य खरा बोलणारा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखाने हा दुःखी होणारा असतो. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबा आपल्याला सांगताय की निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. कुठलीही गोष्ट आपण निश्चयाने जर केली तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. मग कुठलीही गोष्ट म्हणजे ह्या चार गोष्टी ह्या नक्कीच आपल्याला करायच्या. पण तरी सुद्धा कुठली निश्चयाची गोष्ट? आता आपल्याला महाराज सांगतात की नामस्मरण करा पण आपण निश्चय करतो का हो? नाही करत. झाला नाही झाला नाही. पण ठराविक वेळी ठराविक काळी ठराविक असा जप जर करायचा निश्चय केला असेल तर त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे की नाही? आपले गुरु त्याचं फळ आपल्याला देणार आहेत. आणि कुठलीही गोष्ट निश्चयाने होऊ शकते. कितीही कठीण गोष्ट असली तरी तुम्ही जर एकदा ठाम निश्चय केला तर भगवंत सुद्धा तुम्हाला साह्यभूत होते. म्हणून एका ठिकाणी कवियत्री म्हणतात सेवा व्रत परमगहन सेवा व्रत धन्य धन्य मनुज जीवन धन्य धन्य मनुज जीवन सेवा व्रत परमगहन सेवा व्रत परमगहन स्वार्थ मोहनी पटावे स्वार्थ मोहनी पटावे स्वरूपी
मग हे सेवा व्रत करताना स्वार्थ मोह निपटावे, स्वरूपी ते लीन व्हावे. आपण ज्याची सेवा करतोय त्याच्यामध्ये आपण लीन राहिलं पाहिजे, नम्र राहिलं पाहिजे. एकदा आम्ही बेळगावला गेलो होतो. म्हणजे संत हे लीन असतात, पण त्यांचे शिष्य ते कधी कधी आरेरावी करताना आपल्याला दिसतात. आणि आम्हाला असं कळलं की बेळगावला कलावती माता आलेल्या आहेत. आणि त्यामुळे अर्थातच आम्ही ठाणेकर सगळे त्यांच्या दर्शनाला त्यांच्या आश्रमात गेलो. पण तिथले त्यांचे जे सेवक होते ते म्हणाले, आत्ता दर्शन होणार नाही, आत्ता माताजींची विश्रांतीची वेळ आहे. भरपूर त्यांनी काय की इतकी कारणं सांगितली की आम्ही अगदी मनामध्ये कठीण झालो, हे झालो, खिन्न झालो की आपल्याला इथे येऊन माताजींचं दर्शन होत नाही. पण जेव्हा मातांना कळलं, कलावती देवींना जेव्हा कळलं, त्यावेळी ते स्वतः अंगणात येऊन आराम खुर्चीत बसले. म्हणजे स्वार्थमोह निपटावे, आपल्यामुळे या लोकांना दर्शन होणारे हा अभिमान त्या सेवकांना झाला, हे बरोबर नाही. म्हणून सेवा व्रत करताना आपल्याला स्वार्थ बाजूला ठेवायला पाहिजे, मोह बाजूला ठेवायला पाहिजे. आणि ही सेवा करताना क्षुधितांना अन्न द्या, दुषार्तांना पाणी द्या. आपण आता जी 10-12 आपण आख्यानं बघितली ती मूक जीवांची बघितली की ज्यांना वाणी नाही. मग ही मूक जीवांची भक्ती सुद्धा अशीच असते. त्यांना वाणी नसली तरी माणसापेक्षा खरी म्हणजे त्यांची भक्ती जास्त असते, त्यांची सेवा जास्त असते. कारण ते सगुण निर्गुणात पडतच नाहीत ना. त्यांना मनामध्ये विकल्प येतच नाहीत, मनुष्यालाच फक्त विकल्प येतात. पण खरं म्हणजे मनुष्य नरदेहामध्येच आपण सेवा जास्त करू शकतो इतर योनींपेक्षा. म्हणून आपल्याला ही सेवा करायची आणि ती निश्चयाने करायची. कारण जसे ह्या मुक्या जीवांना वाचा भगवंतांनी दिलेली नाही, पण त्यांची भक्ती, त्यांची सेवा ही निस्सीम आहे. म्हणून जटायूंनी ही रामाची सेवा केलेली आपण आख्यान बघितली. वानरांनी एकमेकांना सहाय्य करून प्रभूंची सेवा केलेली बघितली. अशा तऱ्हेने या मूक जीवांनी प्रत्यक्ष आपल्या स्वामींची, आपल्या सद्गुरूंची सेवा केलेली आपल्याला दिसते. म्हणून असं कधी कधी वाटतं की आपल्यापेक्षा त्या योनीमध्ये त्यांनी जास्त काम केलेलं आहे, तर तो तरी आपण आदर्श आपल्या पुढे ठेवावा आणि आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची, आपल्या माता पित्यांची सेवा करावी. म्हणून माऊली सुद्धा एके ठिकाणी असं म्हणते की भगवंताशी ईश सेवा करताना तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, मन माझे गोविंद रंगले, सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. अशी जर आपण सेवा केली, जर मनोभावे केली, तर तो भगवंत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग स्वामी स्वरूपानंद सुद्धा असं म्हणतात की जसं ईश सेवा आहे, राजसेवा आहे, गुरुसेवा आहे, तशी जनसेवा सुद्धा सांगितली ती आपण या काळामध्ये नक्की करू शकतो. जनसेवा करायची म्हणजे काय, तर
अलिप्त राहून जनतेचं भलं करायचं. आपल्याला बाबासाहेब आमट्यांचं उदाहरण माहिती की त्यांनी कुठला त्याच्यामध्ये स्वार्थ ठेवलाय का हो? स्वतःची पदरमोड केलीये आणि आनंदवन ते उभं केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ले. या ठिकाणी तिथे तन मन धन घालणं हे अत्यंत कठीण असतं. पण आज आपण वेळ सुद्धा देऊ शकत नाही अशा कार्यासाठी, पण त्यांनी 3 पिढ्या ही जनसेवा केलेली दिसते. म्हणून असं ह्या लोकांनी ही जनसेवा केली. पण आपल्याला आजचे काही पुढारी असे दिसतात, कसे दिसतात? फोटोसाठी असतात. 2-4 ठिकाणी दवाखान्यात जायचं, त्यांची आपण स्वागत हे करतोय, विचारपूस करतोय, असा फोटो निघाला की आमची सेवा संपली. असं नसतं. काही ठिकाणी तर असे भ्रष्टाचार चाललेले आहेत की टेंडर भरायचं आणि 20,000 लोक येऊन गेली आणि ते 20,000ची मोफत तपासणी झाली आणि सरकारकडनं पैसे घ्यायचे. याला सेवा असं म्हणत नाही. हा गल्लाभरूपणा आहे. पण स्वार्थ मोह लिपटावे म्हणून आपल्या ठिकाणी एके ठिकाणी पद आहे, जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे, जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे, अशी जनसेवा केलेल्यांची मनामध्ये आपल्या कायमस्वरूपी आठवण राहते की तेवढ्यासाठी. असं हे व्रत धारण करणं म्हणजे आपण जसं एखाद्या गुरूंचा गंडा बांधतो तसं हे जनसेवेचं कंकण ह्या लोकांनी बांधलेलं असतं. मग ह्या जनसेवेमध्ये अनेक प्रकारची गोष्टी येतात की लोकांना अन्नधान्य देणं किंवा पाणपोया उभारणं, धर्मशाळा बांधणं, अशा अनेक गोष्टी येतात. कितीतरी लोक अशी सेवा करताना आपल्याला दिसतात की त्याच्या मागे त्यांचा कुठलाही हेतू नसतो. बघा, एक केरळमध्ये एक गृहस्थ आहे आणि मोठे उद्योगपती आहेत. आता सगळा व्यवहार मुलाच्या हातात दिला. पण ते सेवा कशी करतात समाजाची? कारण समाज हा उद्योगधंद्यांनी मोठा होत असतो आणि म्हणून नवीन जे धंदा करतात त्यांना कशाची अडचण येते तर भांडवलाची अडचण येते. मग त्यासाठी ते स्वतः बिनव्याजी भांडवल देतात. म्हणजे ही जनसेवाच आहे. मग आपण ह्या कोणत्याही रूपाने ही सेवा करू शकतो. आज वृद्धपणासाठी जे वृद्धाश्रम आहे त्यांच्यामध्ये आपण वेळ देऊ शकतो. ही सुद्धा एक प्रकारची जनसेवाच आहे. माझी एक मैत्रीण ती दर बुधवारी त्या ज्येष्ठ नागरिकांना ग्रंथ वाचून जाण्यासाठी 2 तास जातो. आज माणसाला वेळ नाहीये पण तो 2 तास आठवड्यातला वेळ काढून त्यांच्यासाठी वाचन करणं ही सुद्धा एक प्रकारची जनसेवाच आहे. किंवा लहान मुलांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी सुद्धा आपण वाढदिवस मोठे मोठे साजरे करतो. पण त्यावेळेला जी अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का? कारण समाज ऋण फेडणं ही सुद्धा एक प्रकारची जनसेवाच आहे. मग आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याच्याच हातून जर अनाथालयातल्या मुलांना आपण ज्यांच्या म्हणजे आपण मोठ्या मोठ्यांना रिटर्न गिफ्ट देतो त्या जर आपण त्या मुलांना दिल्या की जे ज्याच्याजवळ नाही
त्याला दिलं ना की जे आपल्याला आशीर्वाद मिळतात त्या आशीर्वादानेच आपलं मुलं होत असतं. म्हणजे तुम्ही वडिलांना आई वडिलांना काही दिलं नाहीत तरी चालेल, पण दररोजचा नमस्कार जरी केला तरी त्यांचे जे आशीर्वाद आहे त्यांनी तुमची भरभराट होत असते. म्हणून आपल्या त्यांच्या संपत्तीतला वाटा नाही मिळाला तरी चालेल, पण आपल्याला त्यांची सेवा करायची आहे, त्यांचं वचन पाळायचं आहे. हा प्रत्येकाने जर मनाशी निर्धार केला, निश्चय केला तर प्रत्येक जनाचं हे हितच होणार आहे. म्हणून सोप्या शब्दात सांगणारे आमचे तुकोबा अगदी साधी सोपी शिकवण देतात, पण ह्याच्यासाठी मनामध्ये निश्चय असायला पाहिजे. म्हणून गुरुभक्ती, स्वामिकाज, पितृवचन आणि सेवा पती. पतीची सेवा, त्याचं वचन पाळणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आपल्याला जर विष्णू पूजा खरंच करायची असेल तर ही विष्णू पूजा या चारही गोष्टी केल्यानंतर या आपल्याला त्या विष्णू पूजेचं हे आपल्याला पुण्य मिळतं. म्हणून नुसत्या घरातल्या देवांची पूजा करण्यापेक्षा ह्या सगळ्यांचं मन राखलं. कारण आपले महाराज सुद्धा सांगतात की मन कोणाचे कधी नदीक व्हावे. मग आपण मनाने जर त्यांच्याशी एकरूप झालो तर हे सगळं आपल्याला मिळणार आहे. म्हणून निश्चय करावा आणि माझ्या जीवनात मी असं वागे असं प्रत्येकाने ठरवलं तर समाजाची घडी विस्कटायचं काही कामच नाही. म्हणून नेहमी आपण महाभारत, रामायण यांच्या कथा का ऐकायच्या असतात? कारण आपण बघितलं की रामायणातल्या सगळ्या कथा या त्यागावर अवलंबून अहमिका लागलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातनं साम दाम दंड भेद कसा करायचा आहे हे आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजेच मी सगळ्यांची सेवा करीन असं म्हणून आंधळेपणाने सेवा करायची नाहीये. तर हल्ली आपल्याला भिकारी दिसतात. म्हणजे मी 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की शनी पाराशिनी गेलेले आणि ते भिकारी अक्षरशः 3-3 पिशव्या सगळ्यांनी दिलेलं भरून ठेवतात. बरं, म्हणजे आपल्याला असं वाटतं त्यांच्याकडे काही नाहीये म्हणून अनेक लोक तिथे देतात. आणि एकदा तर कहर झाला की तिथल्या दुकानदाराला तो मनुष्य भिकारी मोड देत होता, म्हणजे सुटे पैसे. त्यावेळी त्यांनी 100 रुपये त्याच्याकडनं घेतले आणि 5 रुपये कमिशन कापलं. असे पण भिकारी असतात, अशांची सेवा करायची नाही. म्हणजे मला असं वाटलं की बापरे, भिकारी पण असं करतात. हे माझ्या डोळ्यात एकच झालं म्हणून हे उदाहरण कळलं मला. पण ज्याला खरी आवश्यकता आहे त्यांची सेवा करा आणि आपलं हित साधून घ्या, हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा भक्ती. पितृवचन सेवा भक्ती. विष्णुजी महामंत्र, विष्णुजी महामंत्र. अनुभव नाही
शांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. महाराजांच्या जीवनातला प्रसंग. महाराजांकडे कोणीही भक्त जरी आले तरी महाराज त्यांना 4 दिवस राहून घ्यायचे, रामनाम द्यायचे आणि जेव्हा ते भक्त निघतील तेव्हा अगदी दिंडी दरवाजाच्या बाहेर पर्यंत सोडायला येत असे. नेहमी त्यांचा हा शिरस्ता असे. आणि असंच एके दिवशी त्यांच्याकडे एक फौजदार भिकाजी पंत म्हणून आले आणि भिकाजी पंत ते घोड्यावर बसून आले आणि घोडा महाराजांकडे तिथे त्या मंदिराची बांधण्यात आणि महाराजांचा दर्शनासाठी भिकाजी पंत गेले. खाणं पिणं झालंय आणि आता हे फौजदार निघणार आणि एवढ्यामध्ये महाराज त्यांच्या बरोबर बाहेरपर्यंत निरोप द्यायला आले आणि आता हे परत घोड्यावर बसणार निघणार तेव्हा महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्यांचा घोडा जो होता ना तो अत्यंत उमदा होता, पांढरा शुभ्र वर्णाचा, की पटकन आकर्षक करून घेईल असं जनावर होतं. आणि असा हा महाराजांच्या मनात विचार यायला आणि घोड्याचा लगाम हातात घेऊन मान टाकणार ह्याच वेळी भिकाजी पंतांना असं झालं की हा घोडा आपण महाराजांना द्यावा आणि मान न टाकता त्या घोड्याला सोडलंय आणि महाराजांच्या पुढे आणल्या आणि त्याचा लगाम महाराजांच्या हातात दिला. आता महाराज म्हणतायत, अहो मज कशास हवा घोडा, मज कशास हवा घोडा, मजला ना कुठे यायचे जायचे, उमदे जनावर गे, उमदे जनावर गे, अवघ्यासाठीच योग्य हे साथे राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 महाराज म्हणतात, अहो भिकाजी पंत, मला कशाला हवाय घोडा? मी कुठे जात नाही, येत नाही, तुम्हाला सारखं फिरावं लागतं, तुमच्यासाठीच हा योग्य आहे. पण भिकाजी पंत महाराजांना म्हणतात, अहो तुम्हाला शेतावर जायला तरी याचा उपयोग होईल ना. पण हा बत्ताशा त्याचं नाव आहे, त्या घोड्याचा हा अत्यंत अवखळ असा घोडा होता. बत्ताशा हा अतिशय हा अवखळ घोडा कोणाला आपल्या पाठीवर बसू द्यायचा नाही. आणि आता असं झालं की महाराज म्हणतात मला नको आणि भिकाजी पंत म्हणतात की तुम्हाला दिलाय. आता हे सगळं हा बत्ताशा ऐकत होता. बोलता नाही आलं तरी ऐकू येतं या प्राण्यांना.
की या दोघांमध्ये जो संवाद चाललाय तो कशाचा आहे? स्वीकृतीचा आहे आणि मोह टाकण्याचा. मग त्याच्या मनात असं आलं की दोन प्रकारचे घोडे असतात. म्हणजे कसे तर एक शोभेसाठी म्हणजे वरात, मुलगीची भिक्षावळ असे ह्याच्यासाठी मानणारे घोडे असतात ते वेगळे असतात. आणि साधे घोडे असतात ते ओझी वाहण्यासाठी. तर हा म्हणतो मी काही एवढा भाग्यवान नाहीये, पण मी दुसऱ्या प्रकारात मोडणार आहे. पण मला हा भिकाजी पंत महाराजांना देत आहे म्हणजे हे माझं भाग्य आहे. माझ्या जीवनात अशी काही भाग्याची गोष्ट येईल की मी आजपर्यंत असं कधीच कल्पून ठेवलेलं नव्हतं. आणि या दोघांमध्ये जो संवाद चाललाय तो संवाद म्हणजे त्याला असं वाटतंय की जणू ही गीताच सांगतायत की काय एकमेकांना. कारण भगवंतांनी बघा मोहात पडू नकोस म्हणून सांगितली ती तिने गीता अर्जुनाला. मग जशी ती गीता अर्जुनाला सांगितली पण अजून श्रोते होते की नाही ते रथाचे घोडे, हे गीता ऐकायला तिथे श्रोते होते. तसंच आज महाराज तू मला मोहात टाकू नको, तुझा तू घोडा परत घे म्हणून त्याला मोहात पाडताय. म्हणजे जणू ही उपगीताच सांगताय आणि त्याचा साक्षीदार मी आहे. हा संवाद मी ऐकतोय. हो नाही करता करता शेवटी भिकाजी पंत म्हणताय की महाराज मी एकदा दिलंय ना. पण महाराजांनी काय सांगितलं, अहो मी इतका कपल माझ्या घरी आधीच 10-12 जनावर आहेत, तुमच्या घोड्याला मी कुठे अजून पोचू, त्याला नाही खायला प्यायला घालू शकलो तर. पण भिकाजी पंत त्यांना सांगतात अहो माझ्यासारखे 10 भिकाजी पंत तुम्ही पोचू शकता, या घोड्याला पोचायला तुम्हाला काय आहे. अशी प्रश्नोत्तर चालली. आणि महाराजांना भिकाजी पंत सांगताय की हा तुमचा घोडा तुमच्यासाठी ठेवायचा आहे, मी एकदा दिलेलं दान परत घेणार नाही. आणि असं म्हणून महाराजांच्या ताब्यामध्ये त्याचा लगाम दिलाय. आणि अत्यंत भाग्यवान असा हा मनामध्ये भक्ताच्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या म्हणजे थोरले रामाच्या समोर ही घटना घडली. आणि तिथे माझा स्वीकार महाराजांनी केलाय. आता मला श्रींची सेवा करायचं संधी मिळणार म्हणून अत्यंत हा आनंदित झाला. म्हणजे थोडे कसे असतात खुरखुरू लागतात, पण आनंदात आले की खुरखुरू लागतात. आणि महाराजांनी त्याला नेलंय, बांधलंय. आणि हा अवघड असणारा घोडा आता महाराजांचा घोडा. हा मनात विचार करतोय महाराजांची स्वारी आता माझ्यावर कधी बसणार. आणि 2-3 दिवस झाले आणि महाराजांनी एकाला सांगितलं की बत्ताशाला घेऊन ये. बत्ताशा आलाय आणि घोडेस्वाराची चाचपणी करत असतात पण की याची मान कशी आहे, हा आपल्यावर प्रेम करतोय का, हे सगळं जाणतात. म्हणजे बोलक्या परीस मुकी बरी हे जे पुस्तक आहे त्याच्यावर मी आख्यान बसवलंय. त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की रिकिलीत पाय घातला की घोड्याला कळतं की स्वार कसा. आणि तसं महाराज बसले
आणि पाय दाबून, मांड्या दाबून त्याला गती दिली. आणि महाराजांची आपल्यावर किती प्रेम आहे हे त्याला कळेल. आणि तेव्हापासून म्हणजे त्याच्या मनात आलं की आज माझ्या पाठीवर महाराज बसले म्हणजे हा माझा अनुग्रह आहे. तेव्हापासून जो अवखळपणा होता ना तो त्याचा सोडून दिलाय. म्हणजे संत संगतीने काय होऊ शकतं, एखादं जनावर सुद्धा सुधारू शकतं त्या बत्ताशावरनं आपल्याला कळतं. आणि घोड्यावर बसली, मान टाकली आणि स्वाराला किती लांब जायचंय याचा अंदाज सुद्धा घोड्यांना येतो. आणि त्याप्रमाणे महाराजांनी जवळजवळ 5-6 किलोमीटरची झपेट मारली. पण आज त्याला घाम जरी आलाय तरी त्याच्यामध्ये त्याला आनंद होता. आज मला माझ्या गुरूंसाठी काहीतरी करता आलं हा त्याला आनंद होता. आणि मग दररोज तो वाट बघायचा की आज माझ्यावर स्वारी करतील, आज माझ्यावर रपेट करतील. आणि 2-3 दिवस महाराज आले नाही तर हा त्या तबेल्यामध्ये रिंगाणा घालायचा की लोक सांगायला यायची आज काही प्रत्याशाचं खरं नाही. आणि असं म्हटलं की महाराज म्हणायचे आण त्याला, आणि महाराज रपेट मारायचे. म्हणजे त्याच्या मनात असं येतं की सेवा करता 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 मला या सेवेचं व्यसन लागलं. जर एक दिवस महाराज बसले नाही की मला गुरगुर लागते, मला चैन पडत नाही. मग तो महाराजांचा प्रेमळ हात माझ्या पाठीवरनं फिरला ना की माझं आयुष्य धन्य होतं. म्हणून तो इतर घोड्यांशी आपली तुलना करत असे की ओझे भाऊ की हे असतात ते खरी सेवा करतात का हो, त्यांना फटके बसतील म्हणून ती सेवा करत असतात आपल्याकडे. किंवा रेस मधले घोडे त्यांच्यापेक्षा सुद्धा मी भाग्यवान आहे. कारण पूर फुटेपर्यंत धावायचं आणि दुसऱ्याला बक्षीस मिळवून द्यायचं हे त्या रेसच्या घोड्यांचं भाग्य असतं. पण मला दररोज माझ्या गुरूंचा, माझ्या स्वामींचा हा सहवास लागतो. त्यांचा मला स्पर्श होतोय, माझ्यावरनं ते रपेट मारतात. आणि खरोखरच मी इतका भाग्यवान आहे की महाराजांनी कधीही बत्ताशाला एक सुद्धा चाबूक कधी मारलेला नाही. आणि होता होता आपल्या भाग्यावरती हा बत्ताशा खुश होता. पण एक दिवस असं झालं की भाऊसाहेब चिमटे म्हणून तिथे श्यामराव चिमटे म्हणून एक तिथे ग्रस्त आले. आणि त्यांचं लक्ष या बत्ताशाकडे गेलं कारण महाराजांच्या शेजारीच तो उभा होता. आणि त्याला ते जनावर आवडले. महाराज जशी बत्ताशाकडनं सेवा करून घेत होते तसे आपल्या भक्तांची परीक्षा सुद्धा घेणारे महाराज आहेत. आता बत्ताशाची परीक्षा घ्यायची ठरवले महाराज. आणि त्या श्यामरावांना ते जनावर आवडलंय आणि ते जनावर तुम्हाला आवडलंय ना घेऊन जा असं सांगितलंय. आणि बत्ताशाला असं झालं कोणीतरी तप्त तेल आपल्या कानामध्ये टाकलंय. अहो जिथे मला भिकाजी पंतांनी महाराजांना दिलं म्हणजे माझा उद्धारच झालाय, महाराजांचा सहवास. पण आज माझं विसर्जन होतंय की काय असं त्याला वाटायला लागलं की महाराजांचा मला सहवास मिळणार नाही. 2-3 दिवस राहून ते त्यांनी घोडा घेऊन निघालेत. ते जड अंतःकरणाने हा त्यांच्या बरोबर निघाला. आज त्याला वाटत होतं की तेजोमय अशा प्रकाशातून आपण अंधाराकडे चाललोय का, आपण कुठेतरी खोल गर्तेत चाललोय. चारही पाय त्याचे जड झाले, पाय उचलत नव्हता आणि घोड चालत नाहीये. म्हणून त्या श्यामरावांनी चापकाचे फटके मारावे. महाराज आठवत आहेत की महाराजांनी मला कधी बोट सुद्धा लावलं नाही आणि आज मी मार खातो. अत्यंत निवळ झालाय. होता होता त्यांच्या गावाला ते आले. त्या बागेमध्ये त्यांनी श्यामरावांनी त्याला बांधून ठेवलाय, टोबरा दिलाय, पाणी ठेवलंय, ओला चारा घातलाय. पण
सुद्धा त्यातला हरभरा आज आमच्या दत्ताशांनी खाल्ला नाही. एकदा फक्त पाणी प्यायलं आणि मनामध्ये म्हणतोय, दूर मना काहे, दूर मना काहे. कोणता गुन्हा केला होता आणि त्याची मला तुम्ही शिक्षा दिली? अन्न पाणी मला गोड वाटत नाही. 3 दिवस झाले घोड्यांनी काही खाल्लं नाही. म्हणजे अशक्तपणाने जशी आपल्या डोळ्याभोवती काळी वर्तुळं होतात तशी त्याच्या झाली. तर आणि या श्यामरावांनी एक माणूस आणलाय आणि तो माणूस आणल्यानंतर तो त्याची परीक्षा करतोय. म्हणजे तो अश्व परीक्षक होता आणि त्यांनी सगळ्या बाजूनी त्या घोड्याचं परीक्षण केलं आणि ते विचारतायत, तुम्ही या घोड्याला का आणलं? तुम्ही याला मारलत का? हो, म्हणून चालत नाही नव्हता म्हणून मारलं 2-3 आसून. 3 दिवस काही खाल्लं नाहीये या घोड्यानी म्हणून तुम्हाला बोलवलंय. काय याला झालंय का? आजार झालाय का काही? तेव्हा तो अश्वपरीक्षक त्यांना सांगतो की याला शरीराचा काही रोग झालेला नाही. याला झालाय तो मनाचा रोग झाला. दत्ताच्या मनात म्हणतोय की आमचे सुद्धा रोग ओळखणारी माणसं आहेत म्हणजे. आणि त्याला त्या माणसाचं मोठं कौतुक वाटतं आणि त्या माणसाने जो निर्णय सांगितला तो ऐकून तर त्याच्या मनामध्ये तो अत्यंत हर्षित झाला. त्यांनी काय सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही या घोड्याला जिथून आणला तिथे परत न्या, तरच हा घोडा जगेल, नाहीतर हा घोडा हाती लागणार नाही. हे वाक्य ऐकलंय मात्र आणि अवसान जे गेलेलं होतं ते अवसान पुन्हा दत्ताशाच्या अंगामध्ये संचरलं. आता श्यामरावांनी त्याला घेतलंय आणि त्याच्यावर बसले, पण आज त्यांनी काही अवखळपणा केला नाही. कारण जायचं कुठे होतं? मुंबईलाच जायचं होतं. आणि अशी त्याची पळण्याची अवस्था झाली की खूर जमिनीला लागेच नव्हतं. हो, इतका भरधाव पळतोय. अन्न पाणी नाही घेतलेलं, पण महाराजांच्या ओढीनी गोंधवल्याकडे हा पळतो. आणि होता होता त्या तिठ्यावर आलाय. इकडनं महाराज येतील का म्हणून दृष्टी टाकली, पण महाराज दिसले नाही. आणि या श्यामरावांनी महाराजांच्या पुढे याला आणून ठेवलाय. डोळे भरून महाराजांची मूर्ती दत्ताशा बसली आणि महाराजांनी सुद्धा त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि हे 4-5 दिवसात ते श्रम कुठच्या कुठे ह्या दत्ताशाचे पळून गेले. आणि मग महाराजांची ऐकून वाणी, महाराजांची ऐकून वाणी, डोळ्यामधून येई पाणी, डोळ्यामधून येई पाणी. मनाली येते तुझ्या आठवणी, म्हणते महाराज. मनाली येते तुझ्या आठवणी, म्हणते
मलाही तुझ्या आठवणी येत होत्या. म्हणजे प्राण्यांची सुद्धा महाराजांनी परीक्षा घेतलेली बघता आपण बघतो तर परीक्षा घेतलेली दिसते. आणि तेव्हापासून हा हेच नाही, महाराजांच्या समाधी मंदिरासमोर याची छोटी समाधी आहे. आणि हा जवळजवळ 17 साली हा बत्ताशा, म्हणजे जसं आपण इतर देवांची वाहनं बघितली तसं हा आमच्या श्रींचं वाहन असणारा बत्ताशा श्रींचे वाहन. बत्ताशा श्रींचे वाहन परम भक्त होई अनन्य. श्रींच्या पुढे येऊन चरणावरी पडला. जेव्हा तो कासावीस झालाय, म्हणजे ब्रह्मानंद गेले, मग आईसाहेब गेले आणि त्यानंतर बत्ताशाचं निधन झालं. पण निधन होताना सुद्धा तो तिथून आलाय, तो समाधीच्या पुढे आलाय, दरवाजा पुढे आलाय आणि आपला प्राण सोडला. आज त्याच्या मनोगतामध्ये असं त्यांनी लिहिलंय की मी कोणी एवढा मोठा नाही, पण महाराजांच्या भक्तांनी माझी समाधी बांधली. हे खरं म्हणजे माझं भाग्य आहे की मी म्हणजे सजीव नसताना सुद्धा मला महाराजांच्या समोर मला त्यांचं दररोज दर्शन होत आहे. त्याच्यासारखं भाग्य नाही. म्हणून मी कोणी मोठा नसलो तरी हे माझ्यावर ह्या भक्तांचे सगळ्यांचे उपकार आहे. म्हणून मी जे काही माझ्या आयुष्यामध्ये स्वामी काज केलं ते स्वामी काज महाराजांपर्यंत पोहोचलं. म्हणूनच मी एवढ्या भाग्याने आज महाराजांच्या समोर समाधीच्या स्वरूपामध्ये विहार. म्हणून जसं आपण शंकराच्या दर्शनाला गेलो की नंदीचं दर्शन घेतो, गणपतीला गेलो तर मूषकाचं दर्शन घेतो, देवीला गेलो तर सिंहाचं दर्शन घेतो, तसं महाराजांचं दर्शन घेताना आपल्या बत्ताशाच्या समाधीचं सुद्धा दर्शन नक्की घ्या. कारण हे जे चरित्र आहे हे गोखले म्हणून यांनी लिहिलेले आहे. आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही महाराजांच्या जीवनात आलेल्या प्राण्यांची मनोगत लिहा. आता प्राण्यांची मनोगत मला कशी सुचणार असं त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला बत्ताशाच त्याची कहाणी सांगेल. आणि म्हणून ते बत्ताशाच्या पुढे उभे राहिले आणि बत्ताशाच्या समाधीकडे बघितल्यानंतर त्याच्यामध्ये एक तेज दिसलं आणि जणू काही बत्ताशा आपल्याला ही कथा सांगत आहे. अशा तऱ्हेने त्या बोलत्या परिस्मृती बरी या पुस्तकामध्ये ती नाग आहे, गंगी गाय आहे, असे अनेक प्राणी त्याच्यामध्ये मनोगत आहेत. म्हणून कुठल्याही योनीमध्ये जरी आपण असलो तरी सुद्धा जर आपण स्वामी काज केलं तर ते कधी वाया जात नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. म्हणून आपण पण चांगला निर्णय घेऊया, चांगला निश्चय करूया आणि महाराजांना जे नामस्मरण आवडतं ते नामस्मरण करण्याचा निश्चय आपण सगळेजण खचितच करू शकतो आणि त्याचं फळ आपल्याला महाराज नक्की देतील. तेच आपल्याला मूळ प्रज्ञामध्ये स्वामी काज गुरु भक्ती